केल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं। विरोधी पक्ष राज्यात फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहेत अशी टीका भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली। मतदार याद्यांच्या घोळाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली। सरकार कायमच सत्य आणि तथ्यांच्या बाजूने असून तुष्टीकरणाचं राजकारण करत नाही असं ते म्हणाले। या SIR ला समर्थनार्थ भूमिका घ्या। जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर SIR ला समर्थन द्या, नाही तर काँग्रेस SIR ला तिकडे विरोध आणि इथे वोट चोरी मतचोरी बोलायचं, ही दुतोंडी भूमिका घेऊ नका। नागरिक हे जागरूक आहेत, तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक अधिकारी, निवडणूक मतदार, निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे। निवडणूक आयोगाने याची चौकशी सुद्धा करावी आणि याच्यात काळबेर असेल तर पोलीस आणि गृह विभागाने सुद्धा चौकशी करावी, पण फेक नरेटिव्ह करू नका। धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण करत नाहीत, पण धर्माच्या नावावर मतदारसंघातल्या मांडणी करणं, मतदारांची मांडणी करणं हे पाप राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना मोठा झटका बसला। त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मतदार यंत्रांवर, त्यानंतर मतदार याद्यांवर, निवडणूक आयोगावर, आयोगातल्या कर्मचाऱ्यांवर आणि निवडणूक निकालावर अविश्वास दाखवत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा नियोजित कट रचला असं शेलार म्हणाले। मात्र राज्यातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षनेते हिंदू आणि मुस्लिम मतदारांमध्ये वोट जिहाद करण्याचा प्रयत्न करतायत। मनसे आणि महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चामध्ये केवळ हिंदू मतदारांचा दुबार मतदार म्हणून उल्लेख करण्यात आला, मात्र त्यांना कोणताही मुस्लिम माणूस दिसला नाही असा आरोप शेलार यांनी केला। जर विरोधकांना खरोखरच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता हवी असेल तर त्यांनी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। महात्मा फुले कर्जमाफी योजनेनुसार